पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 कोंढवा खुर्द कौसरबागमधील राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार नंदाताई नारायण लोणकर, परवीन हाजी फिरोज शेख, रईस रशीद सुंडके, ॲडव्होकेट हाजी गफूर पठाण यांच्या प्रचारार्थ बैठकीचं आयोजन मोहम्मदीन खान यांनी केलेलं होतं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अल्पसंख्याक पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान उपस्थित होते। सोहेल खान यांनी कौसरबागमधील नागरिकांना आवाहन केले की प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राष्ट्रवादीच्या तुतारी समोरील बटन दाबून चारही उमेदवारांना भरघोस मत देऊन विजयी करा, एक ताकद निर्माण होईल असं स्पष्ट सांगितलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नंदा लोणकर यांनी उपस्थितांना आपले मत व्यक्त करताना सांगितलंय की कोंढवामधून होळकरवाडी अवताडेवाडीसाठी जाणारा रस्ता बनवणार, पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार, याआधी अनेक कामे केली आणि जी रखडलेली कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। इथे पक्ष धर्म नाही, काम करणारा माणूस महत्त्वाचा आहे। फक्त तुतारी समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार नंदाताई लोणकर यांनी उपस्थित नागरिकांना स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून स्पष्ट केलंय। पुणे महानगरपालिकेत रणधुमाळी सुरू आहे। काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली आहे। 15 जानेवारी मतदान होणार आहे आणि अनेक पक्षांचे उमेदवार रिंगणामध्ये आहेत। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीचे उमेदवार आपल्या ठिकाणी आहेत। प्रभाग क्रमांक 19 कोंढवा या ठिकाणी आपण आहोत। नंदाताई लोणकर आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, आपण या ठिकाणी बैठक आयोजित केली होती, आपण काय आव्हान करताल या ठिकाणी नागरिकांना, मतदारांना? मी माझ्या NIBM कौसरबागच्या नागरिकांना हेच आवाहन करीन की तुम्ही फक्त काम बघा। जो तुमच्या सुखदुःखाला येतो, जो रात्रचा दिवस करतो, तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा तुमच्यासाठी अवेलेबल असतो। तुमच्या एरियातली कामं कोण करतं हे तुम्ही बघा, कारण काम हे महत्त्वाचं असतं। तुमच्या ड्रेनेज लाईन फुटली असेल, पाणी नसेल तर कोण तुमच्यासाठी धावून येतो? इथं कुणीही पक्ष धर्म इथं काही नाही, इथं माणूस काम करतो। त्यामुळे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा आणि ज्या तुमच्यासाठी सुखदुःखात येतो त्याच्यावर लक्ष ठेवा। आणि आम्ही सर्वजण, मी असेल, परवीन भाभी असेल, रईस भाई असतील, गफूर भाई असेल, हे सर्व काम करणारी माणसं आहेत आणि आम्ही आमच्या भागाचा विकास हा नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि अजून आम्हाला आपल्या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने करायचा आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्या आणि 15 तारखेला येणाऱ्या आपल्या निवडणुकीच्या दिवशी तुम्ही सर्वांनी आपल्या तुतारीवर मतदान करा। चारही आमच्या तुतारीवर तुम्ही बटन दाबा आणि आम्हाला विजयी करा आणि नंतर आम्ही तुमच्यासाठी 5 वर्ष तुमच्या सेवेत आहोत। धन्यवाद। आपल्यासोबत परवीन शेख ताई येतात, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। अधिकृत उमेदवार आहेत। आपण महिलांना काय आव्हान करता या ठिकाणी? महिलांना काय बघा, मी महिलांसाठी महाकतीचा दवाखाना केला आहे। ते तिथं काय ते डिलिव्हरीचं पण होणार आहे। आता फिलहालमध्ये हे चालू आहे, OPT चालू आहे तिथं, तर तिथं होतात, इलाज होतात। म्हणजे OPTमध्ये जसं ते काय म्हणतात, सोनोग्राफिक आहे, ते हे ब्लड टेस्ट आहे, ते आहे, सगळं असं केलं आहे मी। अजून मोहम्मदीन भाईने ते जे हे ठेवलं आहे इथं, त्यांचा पण मी शुक्रिया अदा करते। अजून आता आमचं पॅनल झालं आहे तुतारी, ह्यांच्यावर लक्ष द्या। 4 जण हे सगळे आम्ही कामं करते। डेनिसचं आसन, काय लाईटीचं आसन, सगळे आम्ही कामं करते। जसं रईसबाई आहे, गफूरबाई आहे, हाजी फेरोज आहे, हे सगळे कामं करतात, अजून बघतात। महिलासाठी अजून लय करायचं आहे मला, अजून करू पण। महिला सक्षमीकरणासाठी यांचा भर आहे, अनेक विकास कामे यांना करायचे आहेत। त्यांनी आव्हान केले की तुतारी समोर बटन दाबून सगळ्यांना विजयी करायचं आहे। नेमकं आता आपण बघूयात 15 जानेवारीला मतदान होणार आहे। मतदार राजा नेमका कोणाला कौल देतो आणि महापौर पदाचा उमेदवार विराजमान कोणाचा होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। ते पाहण्यासाठी प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र। पंढरीनाथ पाटील, पुणे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।